आज महिलांना पैसे वाटप करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 15 नोव्हेंबर आणि आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. या 9 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप करावेच लागणार आहे. जर या 9 जिल्ह्यामधून तुम्ही अर्ज केलेला असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भातली. तर आज तारीख आहे 15 नोव्हेंबर. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज दिनांक 15 नोव्हेंबर 2024. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म भरलेल्या महिलांना आता पैसे मिळणार आहेत. तसेच काही महिलांना थेट 2100 प्लस 2100 रुपये मिळणार आहेत आणि काही महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. तसेच काही महिलांना अधिक 2500 रुपये सुद्धा मिळणार आहेत. हे 2500 रुपये तुम्हाला अन्नपूर्णा योजनेचे मिळणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. तर आता कोणत्या महिलांना 2100 प्लस 2100 मिळणार? तर बघा, ज्या महिलांचं आधार कार्ड बँक ओके आहे, तसेच त्या महिला इतर कोणत्याही लाडकी बहीण योजने सोडून इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत नाहीत, जसे की संजय गांधी योजना असेल, अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेचा ज्या महिला लाभ घेत नाहीत अशा महिलांना थेट 2100 प्लस 2100 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, ते 9 जिल्हे कोणते आहेत ज्या जिल्ह्यांना सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत. आता त्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे. या 9 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार आहेत. तर ते कोणते जिल्हे असणार आहेत त्याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे की बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत तुम्हाला 5 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत 7500 रुपये. तुम्हाला आता डिसेंबर महिन्यामध्ये 2100 रुपये जमा होणार आहेत आणि डिसेंबर महिना म्हणजे हे तुम्हाला 6व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि एकूण आतापर्यंत तुम्हाला 9600 रुपये मिळणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्हाला 7500 रुपये जमा झालेले आहेत आणि आता 2100 असे मिळून महिलांच्या खात्यावरती 9600 रुपये जमा करण्यात येणार आहेत सरकारच्या माध्यमातून. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट. आतापर्यंत बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये चे 5 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत. त्यानंतर आचारसंहिता सुरू झाली. त्यानंतर बघा, सध्या आता पैसे जमा होण्याची प्रोसेस आता लगेच चालू होणार आहे. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. तसेच काही महिलांचा प्रश्न होता की दादा, आमचा अर्ज तर मंजूर आहे परंतु आमच्या खात्यामध्ये पैसे का जमा होत नाहीत, याचं कारण काय आहे? तर बघा, सर्वात जे पहिलं कारण आहे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नसणे, तसेच बँकेमध्ये केवायसी कंप्लीट नसणे. भरपूर महिलांचे आधार कार्ड हे अपडेट नाहीये, त्यामुळे त्यांना पैसे जमा होत नाहीत. तसेच भरपूर महिलांनी लेट फॉर्म भरला होता, काही महिलांचा फॉर्म रिजेक्ट झालेला होता, त्यामुळे सुद्धा त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत. त्यांनी अर्ज तर केला परंतु त्यांना पैसे आलेले नाहीत. युट्यूब वरती सर्वात अगोदर आपण ही माहिती देत आहोत. मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. त्यानंतर बघा, भरपूर अशा महिला आहेत. आतापर्यंत बघा, लाडकी बहीण योजनेमधून जवळपास 2 कोटी आणि 34 लाख महिलांना लाभ मिळालेला आहे. परंतु या योजनेमध्ये जवळपास 3 कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज केलेला आहे. आता त्या महिलांना यावेळेस पैसे येणार आहेत. ज्या महिलांना आधी पैसे आलते आणि ज्यांना आले नव्हते अशा सर्व महिलांना यावेळेस पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्व महिलांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. आता बघा, ज्या महिलांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळत होता अशा महिलांसाठी खुशखबर आहे. आता त्यांना 1500 ऐवजी 2000 रुपये मिळणार अशी मोठी घोषणा राहुल गांधी, काँग्रेस पक्षाचे मोठे नेते राहुल गांधी यांनी घोषणा केलेली आहे की जर महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आम्ही संजय गांधी योजनेमध्ये 1500चे 2000 करणार अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. तसेच बघा, आता लाडक्या बहिणींना अजून अतिरिक्त 2500 रुपये मिळणार आहेत. ते 2500 रुपये कशाचे असणार आहेत? तर बघा, लाडक्या बहिणींना आता अन्नपूर्णा योजनेचे 2500 रुपये मिळणार आहेत. हे 3 गॅस सिलेंडरचे तुम्हाला 2500 रुपये मिळत आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. प्रत्येक गॅस सिलेंडरच्या मागे तुम्हाला 830 रुपये मिळत आहेत. वर्षातून तुम्हाला आता 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, वयस्कर लोकांसाठी सुद्धा खूप मोठी योजना या ठिकाणी आहे. तर बघा, प्रधानमंत्री श्रमयोगी योजना, या योजनेमध्ये तुम्हाला दर महिन्याला 3000 रुपयाची पेन्शन सर्वांना मिळणार आहे. तर बघा, पेन्शन सुरू होण्याचं जे वय असणार आहे, जर तुमचं 60 वर्ष वय पूर्ण असेल तर तुम्हाला ही दर महिन्याला 3000 रुपयाची पेन्शन भेटेल. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता सर्वात महत्वाचा मुद्दा होता की ते कोणते 9 जिल्हे आहेत ज्या 9 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत. तर बघा, पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस पैसे वाटप झालेले होते त्यावेळेस या भागामध्ये जरा पैसे कमी मिळाले होते किंवा भरपूर महिला अशा राहिल्या होत्या ज्यांना पैसे मिळालेले नव्हते. आता बघा, प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे पैसे वाटपची. आता इलेक्शन जवळ आलेलं आहे. निकाल लागला की लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर या ठिकाणी बघा, सर्वात पहिला जो जिल्हा आहे सातारा जिल्हा आहे.
त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्हा आहे. या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. तसेच त्यानंतर धुळे जिल्हा आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी यवतमाळ जिल्हा आहे. या जिल्ह्यांमध्ये सर्वात अधिक पैसे जमा होणार आहेत. तसेच या ठिकाणी नांदेड जिल्हा असेल, त्यानंतर बीड जिल्हा असेल आणि हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना पाठीमागच्या वेळेस पैसे थोडे उशिरा मिळाले होते किंवा भरपूर अशा महिला आहेत या जिल्ह्यांमधील की ज्यांना पैसे मिळालेले नव्हते. तर या जिल्ह्यांना आता सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट सर्वसाधारण लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर या साईडला बघा गोंदिया जिल्हा असेल, हे जे 7 ते जवळपास 9 जिल्हे आहेत असे या 9 जिल्ह्यांना सर्वात अगोदर पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता असे सुद्धा 10 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना थोडे लेट पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. तर ते कोणते 10 जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांना लेट पैसे मिळणार आहेत, तर त्या संदर्भात सर्वात मोठी अपडेट आपण युट्यूब वरती देत आहोत. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर ते 9 जिल्हे आता 10 जिल्हे आहेत असे की ज्यांना थोडे उशिरा पैसे मिळणार आहेत. त्याची कारण सुद्धा सांगणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. तर बघा 10 जिल्ह्यांना उशिरा पैसे, कारण की या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या जास्त आहे. लोकसंख्या जास्त असले की तुम्हाला सर्वांना माहिती आहे ऑटोमॅटिकली अर्जसंख्या जास्त असणार. जेवढी जास्त ज्या जिल्ह्याची लोकसंख्या त्या जिल्ह्यामध्ये अर्जसंख्या किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरणाऱ्यांची संख्या ऑटोमॅटिकली जास्त असणार आहे. तर आता ते जिल्हे कोणते आहेत, तर या ठिकाणी बघा आपण मार्क केलेले आहे त्या जिल्ह्यांवरती. तर या ठिकाणी बघा सर्वात पहिला जो जिल्हा आहे नागपूर जिल्हा. या जिल्ह्यामध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे या जिल्ह्याला थोडे पैसे उशिरा मिळतील इतर जिल्ह्याच्या कंपॅरिझन मध्ये. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडे पैसे उशिरा येणार आहेत. त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा यावेळेस पैसे थोडे लेट येतील इतर जिल्ह्याच्या तुलनेमध्ये. त्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त लोकसंख्या असल्यामुळे या ठिकाणी सुद्धा खूप महिलांनी अर्ज केलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी काही महिलांना थोडे पैसे उशिरा मिळतील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडे पैसे लेट मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट जिल्हा आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यामधील महिलांना सुद्धा थोडे पैसे लेट मिळतील. या ठिकाणी सुद्धा लोकसंख्या जास्त आहे, तसेच अर्जसंख्या जास्त आहे. आणि हे जे मी तुम्हाला जिल्हे सांगतोय हे जिल्हे महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप 10 जिल्हे आहेत. सर्वात मोठे जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येच्या हिशोबाने किंवा अर्जसंख्येच्या हिशोबाने जर आपण सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये हे जिल्हे टॉप 10 जिल्ह्यामध्ये येतात. त्यानंतर आहे मुंबई असेल आणि मुंबई सिटी असेल. तर हे जे जिल्हे आहेत बघा आणि जळगाव या ठिकाणी हे 10 जिल्हे असे आहेत. या 10 जिल्ह्यांमध्ये थोडे महिलांना पैसे उशिरा मिळतील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. परंतु एक गोष्ट नक्की आहे की सर्व महिलांना यावेळेस पैसे येणार आहेत. थेट तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत महायुती सरकारकडून. तसेच महालक्ष्मी योजनेअंतर्गत जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर त्यांनी सुद्धा घोषणा केलेली आहे, आम्ही महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना 3000 रुपये देऊ अशी त्यांनी घोषणा केलेली आहे. तर या ठिकाणी बघा सर्वात महत्वाचा पॉईंट, आता काही महिलांना आता हे पैसे कोणत्या महिलांना मिळणार, कारण की सर्वात महत्वाचा पॉईंट आहे हे पैसे फक्त निवडक महिलांना मिळणार आहेत. ज्या महिला इतर योजनेचा लाभ घेत नाहीत, इतर कोणत्याही जर तुम्ही शासकीय योजनेचा लाभ घेत नसाल तरच तुम्हाला हे पैसे मिळतील. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा मध्ये आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ घेताय आणि इतर कोणत्या तरी संजय गांधी किंवा इतर कोणत्याही योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असेल तर तुम्हाला यावेळेस 1 रुपया सुद्धा येणार नाही, तुमचे पैसे येणे बंद होणार आहे, ही सर्वांनी लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा कोणत्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट असलं पाहिजे, ज्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येतील. तर सर्वात पहिली बँक आहे पोस्ट बँकेमध्ये. ज्यांचं अकाउंट आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, कारण की त्यांचा आधार कार्ड ऑटोमॅटिकली बँकेसोबत लिंक होऊन जातं. त्यामुळे सर्वात अगोदर पैसे हे ज्यांनी पोस्ट बँकेचे अकाउंट दिलेलं आहे ज्या महिलांनी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील. त्यानंतर बघा SBI बँकमध्ये पैसे जमा केले जातील. त्यानंतर HDFC बँक ऑफ बरोडा अशा सर्व ज्या काही बँका आहेत या सर्व बँकांच्या खात्यामध्ये तुम्ही कोणत्याही बँकेचं अकाउंट दिलेलं असू द्या, तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. सर्व महिलांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा केले जाणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि थेट तुम्हाला 2100 रुपये दिले जाणार आहेत. तसेच ज्या महिलांना पाठीमागच्या वेळेस 1 रुपया सुद्धा मिळालेला नव्हता अशा महिलांना 7500 रुपये प्लस आत्ताचे 2100 असे मिळून डायरेक्टली 9600 रुपये या महिलांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर सर्व महिलांसाठी खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. आता लाडक्या बहिणींना 1500 नाही तर थेट 2100 रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये दरमहा डायरेक्टली आता 600 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व महिला खूप आनंदी आहेत. युट्यूब वरती सर्वात अगोदर आपण ही अपडेट देत आहोत. तर या ठिकाणी बघा काही निवडकच महिला असतील ज्यांना हे पैसे मिळणार आहेत. तर त्या कोणत्या महिला असतील, तर बघा इथून पुढे काही महिला योजनेतून बाद केल्या जाणार आहेत, म्हणजेच बाहेर काढल्या जाणार आहेत. काही महिलांना 1 रुपया सुद्धा इथून पुढे भेटणार नाही, कारण की त्या महिलांनी इतर योजनेचा लाभ घेतात म्हणून त्यांना पैसे मिळणार नाहीत. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या.
पैसे वसूल केले जाणार का, असे सुद्धा भरपूर जण विचारत होते. तर बघा, जर तुम्हाला अगोदर पैसे भेटले ते वसूल केले जाणार नाही, कारण हे जे सरकार आहे हे सरकार पैसे देणारे आहे, पैसे घेणारे नाही. ही ओरिजिनल माहिती आपण तुम्हाला सांगतोय, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. कारण की स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे की आमचं सरकार पैसे देणारे आहे, पैसे घेणारे नाही. त्यानंतर बघा, 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, 23 नोव्हेंबरला निकाल आहे. त्यानंतर लगेच 24 नोव्हेंबर पासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करू नका, लगेच आता तुमच्या खात्यामध्ये पैशांचा पाऊस जो आहे तो होणार आहे. कोट्यावधी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे आता पैसे जमा करण्यात येणार आहे.